नमस्कार, मी नित्यानंद भिसे. हिंदुस्तान पोस्ट मध्ये आपलं स्वागत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार बिनबुडाचे आरोप करत असतात. अशाच प्रकारे परदेशात असताना राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरती अवमानकारक टिप्पणी केली. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात पुणे येथे फौजदारी खटला दाखल केला आहे. तो बदनामीचा खटला आहे. त्यावरती नुकतेच सुनावणी झाली. न्यायालयाने हा खटला समरी ट्रायल ऐवजी समन्स ट्रायल मध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. याच्यामुळे राहुल गांधींचं पारडं जड झालंय अशा पद्धतीचे सोशल मीडियामध्ये आता पोस्ट व्हायरल होत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करणाऱ्या राहुल गांधींचं पारडं खरोखरच जड झालंय का? न्यायालयाचा हा निर्णय नक्की काय आहे, तो कसा वाचायचा, या सर्व विषयावरती आपण अधिवक्ता संग्राम कोल्हटकर यांच्याशी चर्चा करूया. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर बदनामी केल्याप्रकरणी सात्यकी सावरकर यांनी जो खटला दाखल केलाय त्या खटल्याचे अधिवक्ता कोल्हटकर हे वकील आहेत. सर, हिंदुस्तान पोस्ट मध्ये आपलं स्वागत आहे. सर, नक्की आम्हाला प्रेक्षकांना थोडं कायद्याच्या बाजूने समजावून सांगा की न्यायालयाने हा जो खटला आहे तो समन्स खटला म्हणून रूपांतरित केलाय, तो नक्की काय आहे? काय काय आहे ही फ्रेम व्याख्या समन्स खटला आणि ट्रायल खटला? अच्छा, आता सदर आपलं मुळात प्रकरणच हे कंप्लेंट केस आहे. कंप्लेंट केस असल्यामुळं हा सदर खटला समन्स खटला म्हणूनच चालणं न्यायालयीन प्रक्रियेला अभिप्रेत आहे. आता ज्यावेळी प्रथम आपण हा खटला न्यायालयात दाखल केला तेव्हा याच्या प्राथमिक सुनावणीनंतर तत्कालीन जे न्यायमूर्ती मॅडम होत्या, अक्षी जैन मॅडम, त्यांनी ह्या सदर प्रकरणाची पूर्ण पार्श्वभूमी, नंतर अनुषंगिक सर्व पुरावे याची पडताळणी स्वतः केली आणि पोलिसांकरवी ह्या प्रकरणातली सत्यता ती जाणून घेतली. ही सत्यता जाणून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपीला म्हणजे राहुल गांधी यांना समन्स बजावणी केली. आता हा थोडासा न्यायालयीन प्रक्रियेचा एक भाग आहे की ज्याच्यामध्ये समरी ट्रायल आणि समन्स ट्रायल, ज्याला आपण एक टेक्निकल, हा मुद्दा न्यायालयाच्या पूर्ण कक्षेतला आहे. ह्याच्यामध्ये ज्यावेळी हा खटला न्यायालयात दाखल झाला त्याचवेळी अभिप्रेत असं होतं की हा खटला समन्स ट्रायल म्हणूनच चालवावा. समरी ट्रायल म्हणजे थोडक्यात ज्या गुन्ह्यांची शिक्षा 2 ते 3 महिने किंवा 100 रुपये दंड, 50 रुपये दंड आणि साधी शिक्षा, अशा एकदम मर्यादित स्वरूपात समरी खटला हा अभिप्रेत असतो. आता न्यायालयाची मी आपल्याला ऑर्डर पाठवलेली आहे. त्यामध्ये न्यायालयाने हे स्वतः स्पष्ट केलेलं आहे की यामध्ये ना फिर्यादी पक्ष ना आरोपी पक्ष अशा प्रकारचे निर्णय प्राथमिक स्वरूपात कधीही घेऊ शकत नाही. ही बाब ही न्यायालयाच्या अंतर्गतच होती. त्यामुळे त्याच्यामध्ये आपला कुठलाही संबंध नव्हता की आम्ही कुठेही अशी मागणी केली नव्हती की हा खटला समरी ट्रायल चालवावा किंवा समन ट्रायल चालवावा. हे अभिप्रेतच आहे की हे समन ट्रायलच चालणार आहे. हा त्याच्यातला मूलभूत फरक आहे. याचा अर्थ सर, समन्स ट्रायल मध्ये समरी ट्रायल मधून जर साधारण शिक्षेचं स्वरूप आहे तर समन्स ट्रायल मधून किती शिक्षेची तरतूद असणार आहे? हा, आता समन्स ट्रायल मध्ये आपण जे IPC इंडियन पिनल कोड जुन्या कायद्याप्रमाणे 499-500 यामध्ये जास्तीत जास्त शिक्षा 2 वर्ष
आणि 357 CRPC अन्वये दंड. आता ते न्यायालय त्यावेळी ठरवतं किती तो दंड करायचा. म्हणजे आता आपल्याला एका खटल्याचा मी थोडासा एक संदर्भ देतो. गुजरातमध्ये तिथल्या न्यायालयाने राहुल गांधींना एका प्रकरणामध्ये 2 वर्ष शिक्षा फरमावलेली आहे. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. त्याच्यात ते दोषी सिद्ध झालेले आहेत. म्हणजे जे CJM कोर्ट, ज्याला आपण सगळ्यात लोअर कोर्ट म्हणतो, ट्रायल कोर्ट, त्या कोर्टाने, त्याच्यानंतर वरचं सेशन्स कोर्ट यांनी, नंतर उच्च न्यायालय, या तिघांनी शिक्षा निश्चित केलेली आहे. मग त्यांनी ह्याचं दिलेलं आहे की 2 वर्ष शिक्षेचा याला प्रावधान आहे आणि तेवढी शिक्षा झाली पाहिजे. आता हे सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित आहे. आता त्याला फक्त स्टे ऑफ कन्व्हिक्शन आहे. स्टे ऑफ कन्व्हिक्शन म्हणजे आता सुप्रीम कोर्ट ठरवणार की शिक्षा 2 वर्ष करायची का थोडीशी कमी करायची. दोष सिद्धी 100% झालेली आहे. त्याबाबत सर्वोच्च न्यायालय काहीही करू शकणार नाही. आता फक्त शिक्षेच्या तरतुदीबाबत ते प्रकरण तिथं प्रलंबित आहे. त्यामुळे आपलाही खटला त्या स्वरूपाचा आहे. अच्छा अच्छा. म्हणजे राहुल गांधींच्या वरती स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बदनामी केल्याचा खटला होता जो गुजरातमध्ये दाखल करण्यात आला होता. नाही नाही नाही, तिथं जो खटला होता तो मोदी ह्या आडनावाच्या संदर्भात. बरोबर. हो. त्याच्यात त्यांना तिकडे शिक्षा लागली. त्यांनी अशाच प्रकारचं त्यांच्या विरुद्ध, त्या नावाविरुद्ध काही कमेंट्स केल्या, डिफेमेटरी रिमार्क्स केले. त्याबाबतचे पुरावे सर्व न्यायालयांनी पडताळणी केली आणि त्याच्यामध्ये राहुल गांधींना दोष सिद्ध ठरवण्यात आलेला आहे. त्यामुळं म्हणजे याचा अर्थ नाही बोला, तोही खटला समन्स खटला म्हणूनच पाहिला गेलेला गुजरातमध्ये. अगदी हो हो, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. मग आपल्या खटल्यामध्ये राहुल गांधींना पण 2 वर्षापर्यंतची जास्तीत जास्त शिक्षा होऊ शकते किंवा त्याहून पेक्षा जास्त. बरोबर आहे. हो हो हो. याच्यामध्ये न्यायालयाने जर दोष सिद्धी झाली तर या खटल्यामध्ये सुद्धा राहुल गांधींना 2 वर्षापर्यंत शिक्षा फरमावण्याचा न्यायालयाला अधिकार आहे. सर, समन्स खटला मध्ये रूपांतर केल्यामुळे राहुल गांधींना फायदा होणार आहे अशी सोशल मीडियामध्ये काहीतरी चर्चा सुरू झालेली. नक्की काय फायदा होणार? नक्की फायदा होणार आहे की काय स्वरूप असणार? आता या खटल्याचं स्वरूप कसं चालेल? हा खटला कसा चालेल समन्स खटल्याच्या माध्यमातून? हे बघा, आता मुळात म्हणजे प्रसार माध्यमांमध्ये ज्या काय साधारणपणे बातम्या येतात, तर आता ह्याच्यात साधारणपणे ज्या न्यायालयाच्या आदेशाचं, ज्याला इंटरप्रिटेशन म्हणतो आपण, विश्लेषणाचा मुद्दा प्रसार माध्यमांमध्ये थोडासा वेगळ्या पद्धतीनं, म्हणजे ते माझ्या फायद्याचं कसं ध्वनित होईल अशा प्रकारे प्रसार माध्यमांना माहिती दिली गेली. म्हणजे थोडक्यात हा भाग जो आहे तांत्रिक आहे, ह्याच्यात कोणाचाही जय नाही आणि कोणाचाही पराजय नाही. कारण आता ह्यामध्ये तुम्हाला मी सांगून ठेवतो की मी जसं सांगितलं की न्यायालयीन प्रक्रियेचा भाग असल्यामुळं ज्यावेळी आपली प्राथमिक बाजू न्यायालयाने ऐकली त्यावेळीच न्यायालयाने अपेक्षित असं होतं की हा समन्स खटला चालवण्यात यावा. ह्यामध्ये फिर्यादी पक्षाचा किंवा आरोपी पक्षाचा काहीही संबंध नसतो. हे पूर्णपणे न्यायालयाच्या अखत्यारीतला भाग आहे. आता जे असं ध्वनित होतंय किंवा प्रसार माध्यमांमधून मांडलं जाते की आता राहुल गांधींना फायदा होणार आहे वगैरे वगैरे, त्याच्यात फायदा आणि तोट्याचा प्रश्न येत नाही. ह्याच्यामध्ये एवढं एकच आहे की दोन्ही पक्षांना म्हणजे आपापली बाजू मांडण्यासाठी पुरेपूर संधी मिळण्याचं प्रावधान आता उपलब्ध झालेलं आहे. जसा हा राहुल गांधींना फायदा होणार आहे असं सांगितलं जातं, त्या उलट जास्ती फायदा हा फिर्यादी पक्षाला होणार आहे. कारण ह्यामध्ये जो ह्या विषयाचा मूळ गाभा आहे त्याच्यामध्ये राहुल गांधींनी जे भाषण केले लंडन येथे, त्या लंडनमध्ये जे भाषणादरम्यान त्यांनी सावरकरांवर त्यावेळेचे जे आरोप केले की ज्याच्यातून वीर सावरकरांची बदनामी झाली. आता ही बाब मुळातच असिद्ध आहे की सावरकरांनी असं कुठल्याही प्रकारचं पुस्तकच लिहिलेलं नाहीये
की ज्यामध्ये अशा प्रकारचा प्रसंग कुठं त्यांनी लिहिलाय स्वतःबद्दल. त्यामुळे ह्याच्यामध्ये आम्हाला काहीच करायचं नाहीये, उलट आरोपीचीच जबाबदारी वाढली आहे की त्यांना हे रेकॉर्ड आणायला लागणार आहे की कोणतं पुस्तक राहुल गांधींनी वाचलंय, त्या पुस्तकामध्ये अशा प्रकारचा काय प्रसंग होता का. कारण त्यांची राहुल गांधींचा आरोप हा किंवा जे सावरकरांवर जो आरोप केलेला आहे तो खूप मर्यादित आहे. त्यांनी सांगितलंय उनकी एक किताब आहे. उनकी म्हणजे कोणी, वीर सावरकरांनी स्वतःबद्दल, म्हणजे त्याला आपण आत्मचरित्र म्हणू किंवा काय म्हणायचं म्हणू, यामध्ये त्यांनी हा मुद्दा म्हणजे एका मुसलमान व्यक्तीला, गरीब आणि कमकुवत मुसलमान व्यक्तीला वीर सावरकर आणि त्यांच्या 4-5 मित्रांनी मारलं आणि तो दुर्बल असल्यामुळं आणि हे 4-5 जण असल्यामुळं प्रबल असल्यामुळं त्यामधून वीर सावरकरांना खूप आनंद झाला. त्यामुळं आता असा मुद्दाच घडलेला नाहीये, तर तो घडलेला नसताना हे असं पुस्तक त्यांनी मेहरबान न्यायालयासमोर प्रस्तुत करणं अपेक्षित आहे. आम्हाला काही करायचंच नाही. आम्ही सरळ सांगणार अशा प्रकारचं पुस्तक नाही, अशा प्रकारचा प्रसंग त्यांच्या आयुष्यात कधी घडलेला नाही आणि त्यांनी तो कधी लिहिलेला नाही. एवढं मर्यादित स्वरूपाचं आमची मेहरबान न्यायालयासमोर आम्ही जे प्रोजेक्ट करणार ते एवढं करणार आहे. त्यामुळे आता ह्या बरोबरीनं ते आता वीर सावरकरांच्या इतर काय अनुषंगिक बाबी जर पटलावर आणू इच्छित असतील तो मुभा सगळ्यांना असतील. कारण शेवटी ते न्यायालय हे दोन्ही बाजूंना व्यवस्थित आपापली बाजू मांडण्याचं, आपापली बाजू सिद्ध करण्याचं हे संधी देत असतं. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये त्यांचा फायदा आहे किंवा आमचा तोटा आहे असं सरासर चुकीचं आहे. मध्यंतरीच्या काळात राहुल गांधींच्या संदर्भातला एक अर्ज पण वाचण्यात आला होता. तेव्हा ते म्हणाले की मला स्वातंत्र्य म्हणजे सावरकरांच्या विषयी अजूनही काही गोष्टी मांडायच्या आहेत, मला संधी देण्यात यावी, असं ते एक अर्जामध्ये बोललं होतं. म्हणून त्या अनुषंगाने मी म्हटलं की न्यायालय जो बदनामीकारक, अवमानकारक वक्तव्याच्या व्यतिरिक्त सावरकरांवरती जो काही आरोप राहुल गांधी करत आहेत त्याही आरोपांवरती आता काही ते भाष्य करतील का कोर्टामध्ये? खरं तर हे करणं अपेक्षित नाहीये. कारण मूळ मुद्दा जो आहे तो खूप मर्यादित आहे, स्पष्ट आहे. त्याच्यामुळं एखादा जर प्रगल्भ व्यक्ती असेल तर त्यांनी अशा प्रकारचं हा खटला कुठेही, ज्याला आपण डायव्हर्ट म्हणू, डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करू नये. कारण हे काय न्यायालय ह्या बाबीला काही कुठं मान्यता देणार नाही आणि न्यायालयाने देऊ पण नाही. बरं, आणि अगदी जरी उद्या त्यांनी तशा प्रकारचे प्रयत्न केले की अजूनही न्यायालयात, पूर्वी तर चारित्र्यहनन केलेलंच आहे, अजूनही जर त्यांनी तसा काही प्रयत्न न्यायालयाच्या कक्षेच्या दरम्यान करण्याचा प्रयत्न केला तर त्याची सर्व सारासर उत्तरं ही आमच्याकडे तयार आहेत. त्यामुळे जे विश्लेषणाच्या बाबतीत जो भाग आहे त्याला आम्ही पुरेपूर सविस्तर आणि समर्थपणे उत्तर देणार. त्याच्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही. त्यामुळे त्यांनी कितीही प्रकारचे वेगळे आरोप करायचा प्रयत्न केला तर न्यायालय त्यांना निर्देश देईल की बाबा तुम्ही ह्या खटल्यापुरते एकदम संक्षिप्त स्वरूपाची ही आत्ताची आपली कारवाई आहे. त्याच्यात न्यायालयाने जर थोडस त्यांना एक बाबा दिलं, थोडा एक काय म्हणतात त्याला, एक अधिकार दिला की ठीक आहे चला तुम्ही थोडस ह्याच्यात व्हेरिएशन करा, तर त्या व्हेरिएशनला तोंड देण्याची आमची समर्थपणे तयारी आहे. कारण आम्ही जे साक्षीदार या न्यायालयामध्ये आहेत हे सगळेजण त्यांच्या विषयात अत्यंत प्रगल्भ आहेत. प्रत्येकाचाही सावरकरांच्या जीवनावर एकदम विस्तृत अभ्यास आहे. त्याच्यामुळं कितीही प्रकारचे आरोप जरी झाले तरी याला तोंड देण्यासाठी आम्ही पूर्णपणे समर्थपणे भक्कमपणे बाजू मांडणार. सर, नेमका या खटल्यातच ना राहुल गांधींनी वारंवार वेगवेगळ्या भूमिका घेतलेल्या आहेत. पहिल्यांदा तर ते सुनावणीला येण्याचं टाळलं त्यांनी. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी अधिवेशनात आहे, बिझी आहे, मी येऊ शकत नाही, असं कारण देऊन त्यांनी 2-3 अधिवेशनात 2-3 सुनावण्यांना येण्याचं टाळलं. नंतर त्यांनी एक अर्ज दाखल केला
त्या अर्जावरती बरीच चर्चा झाली की मला याच्यातून दोषमुक्तच करा, मला या खटल्यातून बाहेर काढा, अशा पद्धतीने हे केलं आणि परत तो अर्ज मागे पण घेतला. राहुल गांधींचं एकूण या खटल्याविषयी तुम्ही कसं पाहताय? काय त्यांच्यामध्ये त्यांचे ते सगळं प्रसंग जरा आम्हाला प्रेक्षकांना सांगा की राहुल गांधी या खटल्यामध्ये कसे वागत आहेत सुरुवातीपासून. आता आपण जे म्हणाला ते अत्यंत योग्य आहे की मुळात त्यांना हा खटला भरकटवणे ज्याला आपण म्हणतो तो त्यांचा उद्देश आहे. कारण ज्यावेळी एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर आरोप करते तेव्हा आरोप करताना आपल्याकडे त्याचे अनुषंगिक पुरावे आहेत की नाही. मी जे बोललोय, समजा मी एखाद्या व्यक्तीविरुद्ध काही टीका टिप्पणी केली किंवा आरोप केले किंवा जे काही केलं असेल, त्यावेळी माझ्याकडं त्याबाबतचे समर्थ पुरावे असणं अपेक्षित आहे. आता लंडनमध्ये जे काय त्यांनी वक्तव्य केलं वीर सावरकरांच्या बाबतीत, त्यामध्ये त्यांनी भारत सरकारचं डोकलाम हा विषय त्याच्याशी जोडला की सावरकरांची विचारधारा आणि आत्ताचं जे सरकार आहे भारत सरकार, ह्यांची दोघांची विचारधारा सारखी आहे की आपल्यापेक्षा कमकुवत निर्बल व्यक्ती समोर आढळला तर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात तुटून पडणे आणि आपल्यापेक्षा प्रबळ शत्रू आला तर पळून जाणे वगैरे वगैरे. आता जे काय म्हटलं ह्याचं विश्लेषण ते स्वतः न्यायालयात करतील, त्यांना काय म्हणायचंय त्याबद्दल मी काय ती त्यांची बाजू काय योग्य अयोग्य आहे काय बोलणं योग्य होणार नाही. आता पहिल्यांदा ज्यावेळी आपण समन्स न्यायालयाने त्यांना पाठवलं त्यावेळी अपेक्षित असं असतं की जी व्यक्ती स्वतः खासदार आहेत, अनेक वेळा ते खासदार पद त्यांनी भूषवलेलं आहे, पार्श्वभूमी पूर्णपणे त्यांची खूप मोठ्या घरातली आहे, म्हणजे पार पंजोबांपासून ते वडिलांपर्यंत सर्वच पंतप्रधान आणि स्वतः हे खासदार आहेत. कुटुंबच साधारणपणे राजकीय दृष्ट्या खूप मोठ्या प्रमाणाचा प्रभावी असा आहे. अपेक्षित असं होतं की एखाद्या अशा जबाबदार पदावरच्या व्यक्तीनं जर अशा प्रकारच्या खटल्याला तोंड देताना आपण जेव्हा संविधानाचं विचार करतो, संविधान जेव्हा आपण प्रत्येक ठिकाणी उदाहरणादाखल आपण संविधानाची काय म्हणतात त्याला प्रत आपण सगळीकडे ती दाखवत जातो. त्यावेळी संविधानाला अपेक्षित आहे की न्यायालयासमोर सर्वजण समान आहेत, त्यावेळी त्यांनी न्यायालयात उपस्थित राहणं हे त्यांच्याकडून अपेक्षित होतं. सामान्य व्यक्ती अशा गोष्टी केल्या तर ठीक आहे, सामान्य आहे, त्यामुळं काही उण्या अधिक बाजू त्या बाबतीत थोड्याशा दुर्लक्ष करता येतं. पण ज्यावेळी न्यायालयामध्ये समन्स राहुल गांधींना बजावलं होतं त्यावेळी ते उत्तर प्रदेशातल्या एका ठिकाणी जिथं दंगल चालू होती, अधिवेशन सोडून ते तिथं जाऊन ट्रॅफिक मध्ये जाऊन एका गाडीवर उभे राहिले होते. आता अशा प्रकारचं जर व्यक्ती अधिवेशन चालू असताना संचार करू शकतो तर त्याच्यापेक्षा जास्ती महत्वाचं न्यायालयामध्ये उपस्थित राहणं होतं. आता त्यांनी ते उपस्थित राहिले नाहीत. अनुपस्थितीची परवानगी मागताना कारणं पण इतकी वेगवेगळी होती की ह्यामध्ये त्यांची सिक्युरिटीचा भाग आला, अधिक पुणे न्यायालयामध्ये बॉम्बस्फोट होणे, दंगा होणे अशी काही कारणं दिली. त्याच्यानंतर सगळ्यात हास्यास्पद म्हणजे नथुराम गोडसे आणि पुणे यांचा त्यांनी संबंध जोडला की हा म्हणजे अपेक्षित नव्हता. नथुराम गोडसे आणि पुणे अशा प्रकारचं काहीतरी वक्तव्य करणे हे पूर्ण पुणेकरांचंच एक थोडक्यात हा अपमान आहे. म्हणजे असं दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला की पुणे हे अशांत आहे आणि इतक्या मोठ्या व्यक्तीला तिथं येणं शक्य नाही किंवा तिथं येणं सुरक्षिततेच्या दृष्टीनं शक्य नाही. खरं तर पुणे किती सुरक्षित आहे आणि पुणे किती समृद्ध आहे ह्याची माहिती जगभरातल्या लोकांना आहे. शिक्षणाचं माहेरघर आहे, तेव्हा अशा प्रकारची कारणं देऊन न्यायालयात न येणं हे थोडंसं हास्यास्पद होतं. पण आता शेवटी मी जसं सांगितलं ना की प्रत्येक व्यक्तीनं आपापला निर्णय घ्यावा. म्हणजे काय पद्धतीनं आपण एखाद्या केसकडे बघतोय तिचं इथं सरळ सरळ दृष्टिकोन निदर्शनास येतो की थोडक्यात आपण त्यांना ते गांभीर्य नसावं
ह्या प्रकरणाचं, पण ज्याची बदनामी झाली आहे त्याच्या दृष्टीनं हे प्रकरण खूप गंभीर आहे. तेव्हा आम्ही हे प्रकरण खूप गंभीरपणे घेतोय आणि आम्ही आमची बाजू समर्थपणे न्यायालयासमोर आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. बरोबर आहे. पुराव्याशिवाय आरोप करणे आणि तेही स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती करणे हा राहुल गांधींचा एक आता पेशा बनलेला आहे. परंतु जसं मोदी आडनावावरती त्यांनी टीका टिप्पणी केली आणि त्यांना आता कायद्याचा बडगा बसलाय त्यांच्यावरती, तसंच स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती बदनामी केल्याप्रकरणी याही खटल्यावरती त्यांच्यावरती कायद्याचा बडगा बसेल अशी स्थिती आहे निर्माण झालेली आहे. या खटल्याची स्थिती काय आहे, नक्की काय चाललंय, या विषयावरती अधिवक्ता संग्राम कोलटकर यांनी आपल्याला सविस्तर माहिती दिली. सर, आपण हिंदुस्तान पोस्टला आपला बहुमूल्य वेळ दिलात त्याबद्दल आम्ही आपले आभार आहे. नमस्कार. धन्यवाद.